नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी भवन येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, खासदार निलेश लंके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आल्या. या मुलाखतीत प्रभाग क्रमांक 13 मधून रोहन शेलार यांनी पुरुष अ गटामधून जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. मुलाखती दरम्यान रोहन शेलार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. त्यांनी स्पष्ट केलं की प्रभागातील नागरिकांच्या आग्रहावरून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते जनतेच्या विश्वासावर पूर्णपणे उतरत असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. आज प्रभाग क्रमांक 13 चा इच्छुक उमेदवार म्हणून मी रोहन रमेश शेलार अ मधून उमेदवारी इच्छुक दाखवली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इथे. आज माझ्या प्रभागातल्या अडलेल्या समस्या आणि माझ्या प्रभागामध्ये खूप काही कामं रखडलेली, याकरिता मी एक इच्छुक म्हणून उमेदवार, मला माझ्या प्रभागातल्या जनतेने सांगितलं की तुम्ही उमेदवारी करा, म्हणून मी माझ्या लोकांच्या त्यांच्या विश्वासाला हे ठेवून मी या ठिकाणी उमेदवारी करत आहे आणि मी प्रभाग क्रमांक 13 मधून इच्छुक उमेदवार म्हणून आज या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.